ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग पण श्रीमंत. त्याचे बघा ना, ज्याचे भोग सामान्य आहेत, सामान्य भोग भोगणारा माणूस त्याला काय होऊन होणार आहे? काहीतरी त्याला तापच येईल, काहीतरी थंडीच भरेल, पोटच दुखेल, डोकंच दुखेल, इतकंच त्याचं. म्हणजे सामान्य भोग भोगणाऱ्याचे रोग किती सामान्य असतात? 5-50 रुपयात बरे होतात, 5-50 रुपयात बरे होतात. पण ज्याचे भोग श्रीमंत असतात त्याचे रोग बघा बरं, त्याचे 5-50 रुपयात नाही, 5-50 लाखात पण बरे होत नाहीत. त्याचे लाखात रोग असतात. ज्याचे भोग श्रीमंत आहेत त्याचे रोग पण श्रीमंत आहेत. ते एकटे येत नाहीत. भोगापासून कधी मनुष्याची त्याज्य भावना निर्माण होत नाही. भोगाचा त्याग व्हावा असं माणसाला वाटत नाही. उलट अधिक 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 भोग भोगण्याकडे माणूस प्रवृत्त होत असतो. भोग प्राप्त झाले की ते अजून मिळावे असं आपल्याला वाटत राहतं. या सगळ्या गोपाळांनी, गवळणींनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्या भोगांचा त्याग केला. याची लागी हो त्यजियले भोग, भोगाचा त्याग आहे. याची लागी हो अष्टांगादी योग, याच्याकरताच सगळे अष्टांगादी योग केले. याची लागी हो केले नाना याग, अनेक पद्धतीचे याग आहेत, योग आहेत, विषयांचा त्याग आहे, भोगांचा त्याग आहे. हे सगळं केलं असेल तर कुणा करता? केवळ भगवंता करता केलेला आहे. गवळणींना भगवंताकडून संगतीचं सुख आणि प्रसाद जर मिळत असेल तर ते सहजासहजी मिळालं नाही. त्याच्याकरता त्यांना विशेष साधना करावी लागली.